Hello students, today we are start a new chapter from electronics paper 2, which is the analog to digital converter and digital to analog converter. In that the digital data is converted into a analog format and analog data is converted into a digital format. म्हणजे काय होणार आहे तर आपला जो डिजिटल डेटा आहे, डिजिटल इन्फॉर्मेशन असणार आहे. डिजिटल इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर जे आपले डेटा अवेलेबल असणार आहे इन 0 आणि 1 फॉर्मॅटमध्ये, तो डेटा कन्वर्ट होणार आहे ॲनालॉग फॉर्मॅटमध्ये. ॲनालॉग फॉर्मॅटमध्ये म्हणजे कशामध्ये तर व्होल्टेज आणि करंटच्या फॉर्मॅटमध्ये तो डेटा कन्वर्ट केला जाणार इन डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्टर. अँड इन ॲनालॉग टू डिजिटल कन्वर्टर ॲनालॉग डेटा कन्वर्ट केला जाणार आहे इन अ डिजिटल फॉर्मॅट. म्हणजे ॲनालॉग डेटा व्होल्टेज अँड करंटच्या फॉर्मॅटमधला जो डेटा असणार आहे तो कन्वर्ट केला जाणार आहे कशामध्ये तर डिजिटलमध्ये, बायनरी बीट्समध्ये. म्हणजे 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये तो डेटा काय केला असणार आहे कन्वर्ट केला जाणार आहे. मग ॲनालॉगचा एक्झाम्पल काय आहे? ॲनालॉग म्हणजे ॲनालॉगचे डेटा आपण ॲनालॉगमध्ये का ठेवू शकत नाही तर काय होतं की आपला जो ॲनालॉग एक्झाम्पल ऑफ बेस्ट एक्झाम्पल ऑफ ॲनालॉग डेटा विच इज द ह्युमन व्हॉईस. ज्यावेळेस आपण ह्युमन व्हॉईसला एका सोर्सपासून डेस्टिनेशनला तो आपण ट्रान्समिट करत असतो तर तो डेटा जो आहे त्यात अनवॉन्टेड सिग्नल म्हणजे अनवॉन्टेड सिग्नल ॲड केले जातात, ॲड होत असतात. मग ते अनवॉन्टेड सिग्नल आपला जो ओरिजिनल इन्फॉर्मेशन आहे ती राहत नाही. मग त्याच्यासाठी आपण डेटा जो आहे तो अनालॉगमधून डिजिटलमध्ये कन्वर्ट केला जातो आणि तो डिजिटल डेटा आपला जो डेस्टिनेशन आहे, जो सेकंड पर्सन आहे त्याला प्रोव्हाइड केला जातो. मग पण तो जो डेटा आहे तो त्याला कशामध्ये पाहिजे तर ॲनालॉगमध्ये पाहिजे. परत तो डेटा जो डिजिटलमध्ये कन्वर्ट झालेला आहे तो डेटा परत डिजिटल डेटा कन्वर्ट केला जातो इन अनालॉग फॉर्मॅट आणि आपल्याला तो डेटा ॲनालॉगमध्ये मिळतो. जसं की एक्झाम्पल आपला टेलिफोन, आपला जो आपण ज्यावेळेस फोनवर बोलत असतो तर आपला ह्युमन व्हॉईस कसला आहे ॲनालॉग सिग्नल आहे. मग तो ॲनालॉग सिग्नल विथ द हेल्प ऑफ सम सर्किटरी तो डेटा काय केला जातो तर डिजिटलमध्ये कन्वर्ट केला जातो आणि तो डिजिटल डेटा जो आहे तो कन्वर्ट करून ट्रान्समिट केला जातो सेकंड पर्सनकडे. मग सेकंड पर्सनच्या इथं जो रिसिवर असतो, रिसिविंग असतं, रिसिविंग स्टेशन असतं, त्या ठिकाणी तो डेटा डिजिटल डेटा रिसीव केला जातो आणि तो डिजिटल डेटाचं कन्व्हर्जन ॲनालॉगमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि आपल्याला पुढच्या पर्सनचा ॲनालॉग व्हॉईसमध्ये तो डेटा आपण रिसीव करतो. मग डिजिटल जो इन्फॉर्मेशन आहे त्याचं एक्झाम्पल काय आहे तर आपलं कम्प्युटर, त्याच्यानंतर CD, DVD, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस, हे सगळे काय आहेत आपले डिजिटल डेटा किंवा डिजिटल डेटा आपण त्याच्यामध्ये काय करून ठेवणार आहे स्टोअर करून ठेवणार आहे. मग सम एक्झाम्पल ऑफ डिजिटल टू ॲनालॉग अँड ॲनालॉग टू डिजिटल कन्वर्टर. फर्स्ट मी सांगितलं ॲज अ टेलिफोन लाईन्सवरती आपला डेटा जो आहे तो ॲनालॉग डेटा डिजिटलमध्ये कन्वर्ट केला जातो आणि परत नंतर रिसिविंग एंडला परत तो डेटा जो ॲनालॉगमध्ये आहे तो परत कशामध्ये कन्वर्ट केला जातो डिजिटलमध्ये. त्याच्यानंतर जे आपलं वोल्ट मीटर आहे, वोल्ट मीटरमध्ये आपण जो प्रॅक्टिकलमध्ये आपण जो डेटा मेजर करतो व्होल्टेज ऑर करंट, ते व्होल्टेज ऑर करंट आपण जे मेजर करतो ते कशामध्ये असतं इन ॲनालॉग फॉर्मॅट. पण ज्यावेळेस आपण ते मल्टीमीटरमध्ये मेजर करतो किंवा वोल्ट मीटरमध्ये जे मेजर करतो हे आपल्याला कशामध्ये दिसतं इन डिजिटल फॉर्मॅटमध्ये, डिजिटल डिस्प्लेमध्ये आपल्याला तो दिसतो. म्हणजे तो जो ॲनालॉग डेटा आहे तो कन्वर्ट केला जातो इन डिजिटल फॉर्मॅट. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल सांगू शकतो की आपण जे आपले वेदर रिपोर्ट्स असतात, जे टेम्परेचर असतात, ते सगळे आपण ग्राफ प्लॉट करण्यासाठी त्या ठिकाणी आपण काय यूज करतो ॲनालॉग टू डिजिटल कन्वर्टर. किंवा आपले जे मायक्रोप्रोसेसर असतात त्या मायक्रोप्रोसेसरमध्ये जो आपला डेटा असतो तो डेटा म्हणजे पेरिफेरल डिव्हाइसमध्ये इनपुट आउटपुटमध्ये आपल्याला डेटा ट्रान्समिट करायचा आहे, त्याच्यासाठी मध्ये आपण काय यूज करतो ॲनालॉग टू डिजिटल अँड डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्टर. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे विच इज द डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्टर. डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्टरमध्ये काय होणार आहे तर आपला जो डिजिटल डेटा आहे तो डिजिटल डेटा कशामध्ये कन्वर्ट केला जाणार आहे ॲनालॉगमध्ये. त्याला आपण काय म्हणणार आहे टॅग डिजिटल डेटा डिजिटल टू ॲनालॉग कन्वर्टर. सो बेसिकली देअर आर two types of digital to analog converter. First is weighted resistor digital to analog converter and second is
R2 to R बायनरी लॅडर डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर. हे दोन टाइप्स आहेत डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टरचे. फर्स्ट इज वेटेड रेजिस्टर डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर अँड सेकंड इज R2 to R बायनरी लॅडर डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर. याच्यामध्ये काय होणार आहे तर डिजिटल डेटा जो असणार आहे म्हणजे डिजिटल म्हणजे काय 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये जो डेटा असणार आहे तो कन्वर्ट केला जाणार आहे ॲनालॉगच्या डेटामध्ये म्हणजे व्होल्टेज आणि करंटच्या फॉर्मॅटमध्ये तो जो डेटा आहे तो कन्वर्ट केला जाणार आहे. इन डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर डिजिटल डेटा और डिजिटल इंफॉर्मेशन इज कन्वर्टेड इनटू ॲनालॉग डेटा or an analog information. Digital data is converted into analog data in a digital to analog converter. In that we will first discuss about the weighted resistor digital to analog converter. ज्यामध्ये आपण फर्स्ट बघणार आहोत weighted resistor डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर. याच्यामध्ये परत कसला डेटा असणार आहे डिजिटल डेटा असणार आहे म्हणजे डेटा जो असणार आहे तुमचा तो 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे. तो डेटा आपण कन्वर्ट करणार आहे ॲनालॉगमध्ये म्हणजे व्होल्टेज आणि करंटच्या रेंजमध्ये. याच्यासाठी काहीतरी सर्किटरी यूज केले. त्याच्यामध्ये काय आहे जर आपल्याला 4 बिट डेटा ट्रान्समिट करायचा आहे किंवा 4 बिट डेटा कन्वर्ट करायचा आहे फ्रॉम डिजिटल टू ॲनालॉगमध्ये मग त्याच्यासाठी आपल्याला 4 रेजिस्टर लागणार आहे. हा आपला रेजिस्टर R1 R2 R3 आणि हा आपला रेजिस्टर आहे R4. असे आपले 4 रेजिस्टर आहेत. याच्यामध्ये आपल्याला सपोज 4 बिट डेटा जर कन्वर्ट करायचा असेल तर आपल्याला किती लागणार आहे 4 रेजिस्टर. जर मला 5 बिट डेटा कन्वर्ट करायचा असेल तर मला किती लागणार 5 रेजिस्टर. इथं आपल्याला काय आउटपुट मिळणार आहे ॲनालॉग आउटपुट. जो काही आपण डिजिटल इन्फॉर्मेशन देणार आहे 0 आणि 1 त्याचं जे काही आउटपुट मिळणार आहे ते या ठिकाणी या पॉईंटला फायनल आउटपुट मिळणार आहे आपल्याला VA ॲनालॉग आउटपुट. याच्यामध्ये इथून आपण डेटा ट्रान्समिट करणार आहे V0 हे आपलं V1 सपोज हे V2 आणि हे काय आहे V3. याच्यामध्ये हा इथली जी बीट असणार आहे ही कुठली असणार आहे LSB बीट आणि इथली जी बीट असणार आहे ती कुठली असणार आहे MSB बीट. म्हणजे या ठिकाणी जो डेटा ट्रान्समिट केला जाणार आहे 0 आणि 1 तो काय असणार आहे लीस्ट सिग्निफिकंट बीट आणि या ठिकाणी जो डेटा ट्रान्समिट केला जाणार 0 और 1 हा कुठला असणार आहे MSB मोस्ट सिग्निफिकंट बीट. मग याच्यासाठी डिजिटल डेटा ॲनालॉगमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काहीतरी क्रायटेरिया. मग त्याच्यात काय क्रायटेरिया आहे क्रायटेरिया ऑफ डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर बाय युझिंग अ weighted resistor digital to analog converter. तर फर्स्ट क्रायटेरिया काय आहे तर each binary digit have one resistor. आपल्याला एक बिट बायनरी डिजिट ट्रान्समिट करायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला काय लागणार आहे एक रेजिस्टर लागणार आहे. सेकंड क्रायटेरिया काय आहे तर द व्हॅल्यू ऑफ ईच रेजिस्टर इज हाफ ऑफ द प्रीवियस रेजिस्टर. व्हॅल्यू ऑफ ईच रेजिस्टर इज हाफ ऑफ प्रीवियस रेजिस्टर. म्हणजे काय तर या ठिकाणी आपण रेजिस्टरला नाव दिलंय R1 हे आहे R2 हा आहे R3 आणि हा आहे R4. याच्यामध्ये प्रत्येक जो रेजिस्टर मी यूज केलाय त्या रेजिस्टरची व्हॅल्यू पहिल्या रेजिस्टरपेक्षा काय असणार आहे हाफ असणार आहे. सपोज हा आपला रेजिस्टर आहे याला नाव देऊया. याची जर व्हॅल्यू R0 असेल तर इथं जो रेजिस्टर
आपण यूज करणार आहे त्याची व्हॅल्यू काय असणार R0/2 म्हणजे प्रिव्हियसपेक्षा त्याची व्हॅल्यू काय होणार आहे हाफ होणार आहे. त्याच्यानंतर इथं जो रेजिस्टर आहे R3 त्या ठिकाणी हा जो रेजिस्टर असणार आहे याची व्हॅल्यू काय असणार आहे प्रिव्हियस रेजिस्टरपेक्षा काय असणार आहे हाफ असणार आहे म्हणजे किती असणार आहे R0/4. त्याच्यानंतर या ठिकाणी जो मी रेजिस्टर यूज केला आहे या रेजिस्टरची व्हॅल्यू काय असणार आहे हाफ ऑफ द प्रिव्हियस रेजिस्टर म्हणजे R0/8. सेकंड क्रायटेरिया काय सांगितले व्हॅल्यू ऑफ ईच रेजिस्टर इज हाफ ऑफ द प्रिव्हियस रेजिस्टर. पहिला जो रेजिस्टर असणार आहे त्याची रेजिस्टरची जी व्हॅल्यू असणार आहे त्या रेजिस्टरच्या व्हॅल्यूपेक्षा जो पुढचा रेजिस्टर येणार आहे त्याची रेजिस्टरची व्हॅल्यू काय असणार आहे हाफ असणार आहे. त्याच्यानंतर थर्ड क्रायटेरिया काय आहे तर आपला जो डिजिटल टू अॅनालॉग हे जे कन्व्हर्टर आहे हे कुठला आहे वेटेड रेजिस्टर. वेटेड म्हणजे काय तर असं सर्किट ज्याला काहीतरी किंवा अशा व्हॅल्यू आपण प्रोव्हाइड करणार त्याला काहीतरी वेट आहे. मग वेटेड कुठले वेटेड रेजिस्टर म्हणजे वेटेड सर्किट कुठले तर किंवा वेटेड कोड कुठले 8421 म्हणजे बायनरी 2:0 2:1 2:2 किंवा एक्सेस कोड हे सगळे काय आहेत वेटेड रेजिस्टर. इथं जो LSB बीट असणार आहे तिचं वेट किती असणार आहे 2:0. इथं असणार आहे 2:1 2:2 आणि हा जो असणार आहे 2:3 म्हणजे each वेट ऑफ each रेजिस्टर याचे काय असणार आहे वेट असणार आहे. वेट ऑफ LSB is 1/2n-1. Weight of LSB bit is 1/2n-1. याच्यामध्ये n म्हणजे काय असणार आहे नंबर ऑफ इनपुट बिट्स. आपण या ठिकाणी किती इनपुट बिट्स कन्सिडर केले तर 4 डिजिटल इन्फॉर्मेशन आपण इथून प्रोव्हाइड करणार आहे त्यामुळे इथं नंबर ऑफ इनपुट बिट्स किती येणार आहेत 4. त्याच्यानंतर फोर्थ क्रायटेरिया काय आहे तर व्होल्टेज ऑफ फोर्थ क्रायटेरिया आहे तर चेंज इन आउटपुट व्होल्टेज ड्यू टू चेंज इन LSB. व्होल्टेज जे काही असणार आहे व्होल्टेज आपण इथून प्रोव्हाइड करणार आहे ते व्होल्टेज काय असणार आहे V/2n-1. V म्हणजे काय असणार आहे आपण प्रोव्हाइड केलेलं व्होल्टेज म्हणजे ती 5 व्होल्ट असेल 10 व्होल्ट असेल 15 असेल 2 व्होल्ट असेल ते व्होल्टेज डिवायडेड बाय 2/n-1. त्याच्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट क्रायटेरिया काय आहे तर फुल स्केल आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू द पॉझिटिव्ह व्होल्टेज ऑफ द इनपुट बिट्स. फुल स्केल आउटपुट व्होल्टेज या ठिकाणी जे आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे ते आउटपुट व्होल्टेज काय असणार आहे तर इक्वल टू असणार आहे पॉझिटिव्ह व्होल्टेज ऑफ द इनपुट बिट्स. जे आपण इथून व्होल्टेज प्रोव्हाइड करणार आहे त्याच्या इक्वल टू म्हणजे जे बिट्स आपण इथून प्रोव्हाइड करणार आहे त्याच्या काय असणार आहे इक्वल टू. म्हणजे इथून जर आपण व्होल्टेज प्रोव्हाइड केलं 2 व्होल्ट तर इथं जे मिळणार आहे ते ॲनालॉग आउटपुटमध्ये ते काय असणार आहे 2च्या इक्वल टू. त्याच्यानंतर याच्यावरती आपण हा जर सॉल्व केला आपण याच्यावरती आपल्याला काय मिळणार VA इज इक्वल टू बाय युजिंग अ फॉर्म्युला V/R. V इज इक्वल टू काय असतं I/R. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर या ठिकाणी जे सर्किट डायग्राम आहे हे जर आपल्याला सॉल्व करायचं असेल तर या ठिकाणी काय मिळणार आपल्याला V0/R0 डिवायडेड बाय V0 इंटू. आता या ठिकाणी आपण रेजिस्टरची व्हॅल्यू काय कन्सिडर केल्या R0/2 प्लस V0/R0/2. त्याच्यानंतर या ठिकाणी व्हॅल्यू कन्सिडर केल्या V1 या ठिकाणी येणार V2/R0/R4 प्लस V3/R0/8 हे आपल्याला काय येणार आहे याची व्हॅल्यू. त्याच्यानंतर या ठिकाणी बाय युजिंग अ थेविनन्स थेरम काय सांगतो जी आपली जी होल सर्किटरी आहे जेवढे काही रेजिस्टर व्होल्टेज आणि व्होल्टेज सोर्स आणि जेवढे रेजिस्टर असणार आहे त्याचं
सर्किटचं डिवायडेशन करून फक्त आपल्याला काय मिळणार आहे, एकच सर्किट किंवा एकच व्होल्टेज सोर्स असणार आहे आणि एकच काय असणार आहे, रेजिस्टर. या ठिकाणी आपल्याला काय मिळणार, 1/R0 प्लस R0 अपॉन 1/R0/2 प्लस 1/R0/4 प्लस 1/R0/8 हे आपल्याला इक्वेशन मिळणार. हे जर आपण परत पुढे सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळणार, फायनल इक्वेशन VA = V0/R0 2⁻0 प्लस बिकॉज दिस इज अ वेटेड रेजिस्टर, ईच रेजिस्टर हॅविंग अ वेट. त्याच्यानंतर V1 × 2⁻1 प्लस V2 × 2⁻2 प्लस V3 × 2⁻3 अपॉन 2⁻n-1 because weight of the LSB is 2⁻n-1. ही आपल्याला फायनल इक्वेशन मिळणार. या इक्वेशनवरती आणि या इक्वेशनवरती आपल्याला पेपरमध्ये एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी विचारतात. याच्यामध्ये व्हॅल्यू दिली जाते आपल्याला, V0 म्हणजे व्होल्टेज आणि रेजिस्टरची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली जाते किंवा व्होल्टेज या प्रोव्हाइड केली जाते आणि आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे असतात. म्हणजे VA कॅल्क्युलेट करायचं असतो, म्हणजे या ठिकाणी किती ॲनालॉग आउटपुट व्होल्टेज येणार आहे ते कॅल्क्युलेट करायचं असतं. याच्यामध्ये आपण 4 बिट इनपुट बिट कन्सिडर करणार आहोत. मग 4 इनपुट बिटसाठी आपण 2⁻n-1 कन्सिडर करणार. म्हणजे किती पॉसिबल नंबर ऑफ कॉम्बिनेशन, n म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ इनपुट. मग किती इनपुट बिट्स आहेत, 4 आहेत. 2⁻4-1 म्हणजे 16-1, टोटल बिट्स किती येणार आहेत, 15. म्हणजे आपला जो ट्रूथ टेबल आहे याच्यामध्ये फ्रॉम 0 to 15 काय येणार आहेत, डिजिटल बिट्स येणार आहेत. ट्रूथ टेबल काय असणार आहे, वेटेड रेजिस्टरचा DCBA एनालॉग इक्विव्हॅलंट आउटपुट आणि नेक्स्ट आहे इनपुट V0 किंवा V1. याच्यामध्ये हा आपला जो बीट आहे हा कुठला आहे, MSB बीट आहे आणि हा कुठला बीट आहे, LSB बीट. याच्यावरती आपण ज्यावेळेस ॲनालॉग डेटा देणार आहोत तर त्या ॲनालॉग डेटाचा आपल्याला डिजिटल डेटा देणार आहोत, त्याचा इक्विव्हॅलंट काय मिळणार आहे, ॲनालॉग आउटपुट डेटा. याच्यामध्ये किती टोटल बिट्स आहेत, फ्रॉम कुठून चालवणार, फ्रॉम 0 to 15 पासून 15 पर्यंत. काय होणार, पहिला बीट बायनरी बीट काय असणार आहे, 0. जर सगळे 0 असतील, 0 0 0 1 असेल, 0 0 1 0 असेल किंवा 0 0 1 1 असेल, 0 1 0 0 असेल, त्याच्यानंतर 0 1 0 1 असेल, 0 1 1 0 असेल, 0 1 1 1 असेल, 1 0 0 0 असेल, 1 0 0 1 असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट DCBA एनालॉग इक्विव्हॅलंट व्होल्टेज आउटपुट. त्याच्यानंतर 1 0 1 0, त्याच्यानंतर 1 0 1 1, 1 1 0 0, 1 1 0 1, 1 1 1 0 आणि लास्ट आहे 1 1 1. ऑल आर काय असणार 1. म्हणजे फ्रॉम 0 0 0 to 1 1 1 1 हे आपले काय असणार आहेत. फॉर 4 जर 4 इनपुट बिट कन्सिडर केले तर आपल्या स्टार्टिंग बिट स्टार्ट होणार फ्रॉम 0 0 0 0 टू एंड होणार 1 1 1 1. मग या ज्या वेळेस आपण त्या जे सर्किट काढलं होतं मी त्याच्यामध्ये जर आपण डिजिटल इन्फॉर्मेशन दिली किंवा हे डिजिटल डेटा दिला 0 0 0 0, ॲनालॉग इक्विव्हॅलंट आउटपुट काय मिळणार मला 0. त्याच्यानंतर ही जी बीट प्रोव्हाइड केला, जर माझा D0 असेल, C0 असेल, B0 असेल आणि A जर माझा 1 असेल तर ॲनालॉग इक्विव्हॅलंट आउटपुट काय मिळणार 1. त्याच्यानंतर D0 असेल, C0 असेल, B जर माझा 1 असेल तर
आणि ए जर 0 असेल तर ॲनालॉग आउटपुट डेटा काय मिळणार 2 सेम 3 इथे मिळणार 3 इथं 4 इथं 5 6 7 8 9 त्याच्यानंतर इथं 10 मिळणार 11 12 13 14 आणि 15. आता हेच जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर कसं कॅल्क्युलेट करणार आहे VA इज इक्वल टू V0 इंटू 2 रेस टू 0 प्लस V1 इंटू 2 रेस टू 1 प्लस V2 इंटू 2 रेस टू 2 प्लस V3 इंटू 2 रेस टू 3 अपॉन 2 रेस टू n मायनस 1. आता या ठिकाणी ज्या ठिकाणी आपला डेटा हा 1 होतोय त्या ठिकाणी व्होल्टेज आपण कन्सिडर करूया V इज इक्वल टू 15 वोल्ट फॉर डिजिटल बिट 1 इनपुट व्होल्टेज आपण कन्सिडर करूया 15 वोल्ट आणि जर 0 असेल तर व्होल्टेज आपण कन्सिडर करूया 0 वोल्ट. मग हे जर व्हॅल्यू इथल्या जे बायनरी डिजिट आहे म्हणजे हे कुठलं आहे आपलं हे आपलं V0 आहे हे V1 आहे हे V2 आहे आणि हे काय आपलं V3 याच्यामध्ये जर व्हॅल्यू पुट केल्या आणि हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर n म्हणजे काय घेणार आपण नंबर ऑफ इनपुट बीट किती बीट कन्सिडर केल्यात तर 4 केल्यात. मग इथं जर हे आपण व्हॅल्यू याच्यामध्ये जर पुट केला तर आपल्याला काय मिळणार आहे ॲनालॉग इक्विव्हॅलंट आउटपुट. मग पेपरमध्ये जर याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो तर क्वेश्चन जर विचारला तर याच्यावरती डायग्राम ट्रूथ टेबल आणि जे क्रायटेरिया आहे तो लिहायचा. मग याच्यामध्ये या सर्किटचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत तर ईच बायनरी डिजिटल इनपुट वी आर रिक्वायर्डिंग अ 1 रेजिस्टर. प्रत्येक जर मला एक इनपुट डिजिट द्यायचा असेल तर मला प्रत्येक वेळेस काय लागतोय एक इनपुट रेजिस्टर लागतो. त्याच्यानंतर दुसरा ड्रॉबॅक काय आहे तर व्हॅल्यू ऑफ ईच रेजिस्टर इज हाफ ऑफ द प्रिव्हियस रेजिस्टर. माझ्या प्रत्येक रेजिस्टरची जी व्हॅल्यू आहे ती रेजिस्टरची व्हॅल्यू पहिल्या रेजिस्टरच्या व्हॅल्यूपेक्षा काय होते हाफ होते निम्मी होते. त्याच्यानंतर तिसरा ड्रॉबॅक काय होतोय तर रेजिस्टरची व्हॅल्यू हाफ झाल्यामुळं ऑटोमॅटिकली तुमचा जो रेजिस्टर आहे त्याचं टेम्परेचर त्याची जी हीट आहे ती काय होणार आहे एक्सेस होणार आहे वाढत जाणार आहे. त्यामुळे आपलं सर्किट जे आहे ते बर्न व्हायची शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर लास्ट डिसएडव्हान्टेज काय आहे तर रेजिस्टर ॲट MSB इज रिक्वायर्ड टू हँडल मच करंट. जो आपला रेजिस्टर असणार आहे MSBला त्याची व्हॅल्यू काय असणार आहे सगळ्यात कमी असणार आणि ती रेजिस्टरची व्हॅल्यू सगळ्यात कमी असल्यामुळं त्या रेजिस्टरला मोर नंबर ऑफ करंट हँडल करावा लागणार. So in next video lecture we are discuss the second type of the resistor which is the R to 2R binary ladder. Thank you.